नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसं आहेत? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज श्याम गुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे नागपंचमीच्या आधीचा दिवस म्हणजे उद्या नागपंचमी. आज तुळा म्हणजे जोग देणार आहेत. यावर्षी माझा आणि शुभमचा सुद्धा तो तुळाचा कार्यक्रम होणार आहे. आमचा सुद्धा जोग द्यायचा आहे. आणि जोग देण्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता घरातल्या मंडळींची ओळख करून घेऊयात. आणि खूप सारी तयारी केली सकाळपासून, जेवण वगैरे पण असतं आणि खूप सारी धावपळ सुद्धा असते. सो आता आपण जाऊयात घरामध्ये. हे बघा, शुभम पण रेडी झालाय. शुभम इथं आहे, असू आलाय गावातून. अवधूत आणि बाबा रेडी होते तिथे. तिथे आहे नियती. नियती आहे का? आहे, ओके. आपण जाऊयात घरामध्ये. आई बाबा वगैरे सगळे आहेत. आजी मामी तिकडून मामीच आहे. आम्ही आहे घर, आम्ही आहे घर. आई आजी इकडे, आजी 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 बाबा सगळे हाय करा, हाय करा लवकर. हाय 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 सगळे आहेत. एवढी तयारी केली. बघूया पुढचा कार्यक्रम. मग ते हाला बसतील तेव्हा मग तुळशीच्या माली घातलाच गल्यात. मग ते निघाले भरल्या गोष्टी.
केला तो केला से पांडवाचा सहकारी ओ रामाचे देवा केला तो केला से पांडवाचा सहकारी ओ पांडवाचा सहकारी कृष्ण भगवान की जय। राजू सैनिक सोडकर गणेश
गोलवलीच्या गाण्याबाबाशी शुभम श्याम कलाकार हे लहानपणी आजारी होते. आजारी असल्याने ह्या माऊलीने गाणं घातलं की राधाकृष्ण हे गणनायका माझ्या मुलांना जर बरा कर, सुखरूप बरा केला की मी तुझ्या मोठी झाल्यावर तुझ्या चरणाशी म्हणजे तुला म्हणजे जोग आणि त्याप्रमाणे ह्या माऊलीने तुझ्या चरणाशी तुला म्हणजे जोग आणलेला आहे. पुन्हा फुलाची पाकळी तुझ्या चरणाशी या भक्तमंडळीला घेऊन अर्पण केलेली आहे. या माऊलीकडून काही कळत न कळत चुकून वाहून गेलेलं असेल त्या ह्या आणलेल्या भगवंता सेवेच्या माध्यमातून गोड मानून दे. या माऊलीच्या संसार सुखाचं समाधान आनंद झालं. या लेकरांना सुखानं समाधान देव. हे लेकरं देशी परदेशी का कामधंदे असेल शिकत असेल त्यांना कामधंदे यश दे. शालेयमध्ये प्रगती उत्तर घडवून करताना हे भगवंता राधा कृष्ण भगवान. तुळा म्हणजे जोग हा कार्यक्रम सकाळी पार पडला आणि आता संध्याकाळ झाली आणि आता मी जातोय प्रवचनासाठी. पण प्रवचनाचा ब्लॉग दुसरा असणार आहे. बाकी तुळा म्हणजे काय, तर तुळा म्हणजे जोग म्हणतो आपण. त्यासाठी नवस बोलले जातात. नवस म्हणजे मोस्टली आजारी असतात त्यासाठी. आमचं तर त्यासाठी म्हणलं गेलेलं होतं. म्हणजे आम्ही लहान असताना खूप आजारी पडायचो म्हणून आई म्हटलेली की जर देवा बरं केलंस तर तुझं म्हणजे जोग म्हणजे आमच्या वजना एवढंच दुसऱ्या तागडीमध्ये आम्हाला तागडीमध्ये बसवलं जातं. म्हणजे माझ्या वजना एवढंच जे आपण काय म्हणतो अन्न असतं ते देवलाला दान केलं जातं. तर त्याला जसं जोग म्हटलं जातं. बाकी जोगाची व्याख्या काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी ब्लॉग कसा होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत तसंच काही खास ब्लॉग मध्ये आणि घेतो रजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. राधा कृष्ण भगवान की जय.